महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम पत्रकार परिषद. लोटे येथील वादग्रस्त लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनीबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांची महत्वपूर्ण माहिती. लक्ष्मी ऑर्गॅनिक बाबतचा विषय गंभीर, मात्र कंपनीकडे सर्व अनावश्यक परवानगी असल्याची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांची माहिती. लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनीला मिळालेल्या सगळ्या परवानग्या केंद्र सरकारकडून दिल्यात. सिद्धेश कदमांची माहिती. सीपीसीबी बोर्डाकडून देखील लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनीची पाहणी होण्यासंदर्भात महिनाभरात केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचं पथक लक्ष्मी ऑर्गॅनिकला देणार भेट. कंपनीकडून कोणतेही प्रदूषण झाल्यास आम्ही सहन करणार नाही, मात्र सध्या तरी कंपनीकडून कोणतेही प्रदूषण नाही. आपल्या सर्व यंत्रणा जागतिक दर्जाच्या. इटलीत जे झालं ते जाणीवपूर्वक झालं, त्याची पार्श्वभूमी वेगळी. लोटे एमआयडीसी मधील कंपन्यांकडून होणाऱ्या प्रदूषणाची सिद्धेश कदम यांनी घेतली गंभीर दखल. प्रदूषण रोखा, अन्यथा कडक कारवाई करणार. लोटे एमआयडीसी मधील उद्योजकांची बैठक घेत दिला निर्वाणीचा इशारा. त्यामध्ये पीफासच्या संदर्भात सोशल मीडियावरती चर्चा सुरू आहे. तर काही संघटना त्या ठिकाणी गेले 25 ते 30 दिवस उपोषणाला सुद्धा बसलेल्या. या संदर्भात काय सांगा? आता हेडलाईन नका करू की लक्ष्मी ऑर्गॅनिकचा विषय आला आणि मी लगेच मला तहान लागली. खरं म्हणजे गंभीराचा विषय आहे हा. विषय फक्त आपल्या लोटे एमआयडीसी पुरता मर्यादित नाही, तर राज्यसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये सुद्धा हा प्रश्न उचलण्यात आलेला आहे. ह्याची पार्श्वभूमी जर आपण सगळ्यांनी पाहिली तर ह्या कंपनीला ज्या ज्या परवानग्या लागतात त्या कंपनीने त्या प्रत्येक परवानगी घेतलेली आहे. जर कुठल्या परवानगीचं उल्लंघन जर होत असेल तर नक्कीच त्या कंपनीवर कारवाई केली जाईल. आणि जर आम्हाला आढळून आलं की जर आपण सुद्धा आम्हाला कळून आलं की उल्लंघन होतंय तर नक्कीच त्याच्यावर कारवाई केली जाईल. पण आपण सगळ्यांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की एका बाजूला कोकणातला जो हा युवक आहे, हा शहरामध्ये मुंबई, ठाणा, पालघर, बदलापूर, डोंबिवली, कल्याण इथे जो स्थलांतरित होतोय तो कुठेतरी कमी होण्यासाठी जर नवीन उद्योजक इथे येत असतील तर त्यांना अशा अटी शर्ती सुद्धा टाकलेल्या आहेत की आपल्याला त्याच्यावर हानी होणार नाही, म्हणजे तिकडच्या स्थानिकांना त्याची हानी होणार नाही याची सुद्धा दक्षता घेतलेली आहे. पण केंद्रातली जी कमिटी आहे जी एन्व्हायरमेंट क्लिअरन्स देतो, क्लिअरन्स दिल्यानंतर ती पोल्युशन बोर्डाकडे येते. क्लिअरन्स अगोदर मिळतं आणि क्लिअरन्स मिळाल्यानंतर पोल्युशन बोर्ड त्यांना परवानगी देते की ती कंपनी सेटअप करू शकतात. तर त्यांच्याकडे रीतसर ती एन्व्हायरमेंट क्लिअरन्स आहे आणि ते केंद्रातली कमिटी आहे, ती राज्यातली नाही आहे. केंद्र सरकारने त्यांना परवानगी दिलेली आहे. त्या परवानगीच्या आधारे एमपीसीबीने त्यांना कंपनी नियमाच्या आधारे त्यांना ती कंपनी चालवायची परवानगी दिलेली आहे. लोकांतल्या अनेक कंपन्या डायरेक्ट पाणी सोडतात आणि काही कुठली असे सोडगाव असेल पाणी खराब होतं असं वारंवार चालतं. तिथल्या प्लॅन्ट स्पॉट बंद असतो असं, त्यावर काय झालं? एकदम उत्तम आपण प्रश्न विचारला. आताच जी आमची बैठक झाली हाच प्रश्न आम्ही त्यांना विचारला आणि आता त्यांना आम्ही शेवटची वॉर्निंग नाही तर शेवटची त्यांना ह्याच्या मीटिंगच्या आधारे त्यांना आम्ही निर्देश देणार आहोत. आज 108 कंपनी लोट्यामध्ये आहेत, त्यातल्या 10% कंपनी ह्या ZLD आहेत. आम्ही त्यांना सांगितले तुम्ही पुढाकार घेऊन तुम्ही झिरो लिक्विड डिस्चार्ज असा प्रपोजल तुम्ही आमच्याकडे द्या, नाहीतर आम्ही तुम्हाला कंपल्सरी करू की तुम्हाला झिरो लिक्विड डिस्चार्ज करावं लागेल. त्यांचं म्हणणं आहे की आमच्याकडे CETP आहे. हो, पण CETP आहे, पण ती CETP तुमची व्यवस्थित चालते का? नाही चालत. तर आता सहन करणार नाही असे स्ट्रिक्ट निर्देश त्यांना दिलेले आहे. आणि मी त्यांना सोप्या भाषेत सांगितलेलं आहे, जर तुमची कंपनी व्यवस्थित चालते ना, 100% तुमचं मत आहे, तर मला एक ॲफिडेव्हिट लिहून द्या की आम्ही नियमाचं तंतोतंत पालन करतोय, असं एक मला ॲफिडेव्हिट लिहून द्या. मगाचा जो विषय आहे पीफासचा, की इटली सारख्या देशामध्ये जर ती कंपनी होती आणि तिथल्या एवढी प्रगत यंत्रणा असून त्यांना कळलं नाही की इतकी लोक बाधित झाली, तर आपल्याकडे ते कळण्याची काही यंत्रणा आहे का? आणि जर समजा उद्या असं जाऊन कळलं की आज सगळ्या परवानग्या त्यांच्याकडे आहेत आणि असं असताना सुद्धा मोठ्या प्रमाणात लोक बाधित झाली आहेत, मग काय करणार? बघा, आज आपण आपल्याच देशाला कमी का मोजतोय मला हे कळत नाही. आज आपले जे प्रदूषण नियंत्रण जे काही उपाययोजना आहेत हे आपले पण इतर देशांच्याच लेवलचे आहेत असं आपण समजलं पाहिजे. इटलीमध्ये काय झालं, ती दुर्घटना झाली की ते जाणून बुजून केलं, हे आपण सगळ्यांनी अभ्यास केला पाहिजे. आणि अशी कुठली दुर्घटना आपल्याकडे होऊ नये आणि कोण जाणून बुजून करू नये याच्यासाठी MPCB आणि आमचे सगळे अधिकारी हे सतर्क आहेत. आणि बघा, लोकांच्या जीवनाशी कोणीही त्याच्यामध्ये हे करणार नाही.
त्याच्यामध्ये आम्ही त्याच्यामध्ये दुर्लक्ष करणार नाही. आणि आपण जो मुद्दा मांडला की